नमस्कार, मी संकल्प आणि तुम्ही बघताय माझं चॅनेल अर्थसंकल्प. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत सोपा पण प्रभावी असा मार्ग बघणार आहोत इन्व्हेस्टमेंटचा, आणि तो आहे म्युच्युअल फंड. अरे तुम्ही म्हणाल की म्युच्युअल फंड तर मला माहिती आहे, मी इन्व्हेस्टही केलेत पैसे. मलाही असंच वाटत होतं की सगळ्यांना माहिती असेल, बट जेव्हा मी थोडा रिसर्च केला हा व्हिडिओ करण्याआधी मला असं कळालं की शहरी भागात फक्त 43% लोक आहेत ज्यांना म्युच्युअल फंड काय आहे माहिती आहे, आणि त्यातलं पण फक्त 60% लोकांनी पैसे त्यांचे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले आहेत. आणि जर आपण शहरापासून थोडं लांब गेलो ना, थोडं गावच्या साईडला गेलो, तर फक्त 26% लोक आहेत ज्यांना म्युच्युअल फंड काय आहे ते माहिती आहे, आणि त्यातनं पण फक्त 3% लोक आहेत ज्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले आहेत. तर तुम्ही पण आजूबाजूला विचारून बघा, लोकांना माहिती नाहीये. आजही इंटरनेटचा आज जमाना आहे, आपण बऱ्याचदा बघतो की म्युच्युअल फंड सही आहे, आपण टीव्हीवर ऍड नक्कीच बघितली असेल, बट लोकांना फक्त तेवढंच माहिती आहे, त्यांनी ऍक्च्युली पैसे इन्व्हेस्ट केले नाहीयेत. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करतोय, आणि मी हे चॅनल यासाठीच काढलंय की तुमच्यासाठी सोप्या भाषेत फायनान्स रिलेटेड व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. तर जाणून घेऊयात म्युच्युअल फंड नक्की काय आहे. जर आपण डेफिनेशन बघितली, अनेक जणांचे पैसे एक फंड असतो, तो गोळा करतो, त्या फंड्स मधनं तो काही साधनांमध्ये ते पैसे गुंतवले जातात, आणि त्या गुंतवलेल्या रकमेतनं जे काही परतावा मिळेल तो सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो, आणि यालाच म्हणतात म्युच्युअल फंड. कळालं? नाही कळालं ना? आपण एका सोप्या भाषेत समजून घ्यायला ट्राय करूया. जर तुम्हाला फिरायला जायचंय तर तुम्ही काय करणार? एखाद्या ट्रॅव्हल कंपनीला जाऊन भेट देणार. वीणा वर्ल्ड असू शकेल, केसरी असू शकेल. जर तुम्ही शहरात राहताय तर तुम्हाला या कंपनीज माहिती असतील, तुम्ही त्यांच्याबरोबर फिरायला गेलाही असाल कदाचित. तर तिकडे जाऊन तुम्ही बघणार की त्या कंपनीज नक्की कुठे कुठे घेऊन जातात, त्यांचे काय पॅकेजेस आहेत, आणि त्या पॅकेजेस मधनं तुमच्या बजेटमध्ये जे बसतंय, तुम्हाला जी लोकेशन आवडते त्यातनं एखादं लोकेशन तुम्ही निवडणार किंवा ते पॅकेज तुम्ही निवडणार, आणि ते जे पॅकेज आहे जसं तुम्हाला ती कंपनी विकते तसं अजून 10 ते 15 जणांना ती कंपनी विकणार, आणि तुमच्या सगळ्यांचे पैसे एकत्र करून ते पूर्ण टूर ती ऑर्गनाईज करणार. आणि तुमच्या बरोबर एक टूर मॅनेजर असणार जो तुमच्या राहण्या खाण्याची पूर्ण व्यवस्था करणार, तुम्हाला घेऊन जाणं, तुम्हाला परत घेऊन येणं सुखरूप, याचं पूर्ण नियोजन तो टूर मॅनेजर करणार. तसंच काहीसं म्युच्युअल फंड मध्येही आहे. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही काय करणार की तुमचे पैसे एका ऍसेट मॅनेजमेंट कंपनीला देणार, ज्याला आपण एएमसी म्हणतो. ही एक कंपनी आहे, जास्ती समजून घ्यायची आता गरज नाहीये पहिल्याच व्हिडिओमध्ये. ही एक कंपनी आहे, आणि त्या कंपनीचे काही फंड्स असणार, वेगवेगळ्या प्रकारचे फंड असू शकतात, आणि त्या प्रत्येक फंडचा एक किंवा दोन किंवा त्यापेक्षाही अनेक फंड मॅनेजर असू शकतात. आणि तो फंड मॅनेजर काय करणार की त्याच्याकडे जे काही पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तुमच्याबरोबर हजारो लाखो लोक त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असतील, तर ते तो पैसे घेणार आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ते पैसे गुंतवणार. स्टॉक्स असतील, बॉन्ड्स असतील, अजूनही काही वेगवेगळ्या प्रकारची साधनं असतील, त्यात तो ते पैसे गुंतवणार, आणि त्यातनं मॅक्सिमम रिटर्न कसा आणता येईल हे तो फंड मॅनेजर बघणार, आणि त्यातनं जो रिटर्न येतोय त्यातनं तुम्हाला तो परतावा देणार किंवा तुम्हाला तो रिटर्न्स देणार, आणि तुमच्या म्युच्युअल फंडची व्हॅल्यू तशी ग्रो होणार. आय होप की तुम्हाला म्युच्युअल फंड काय आहे ते समजलंय. तर आपण त्याच्या पुढे जाऊयात आणि बघूयात की नक्की म्युच्युअल फंडचे टाईप काय असतात. प्रामुख्याने मी म्हणेन 3 टाईपचे म्युच्युअल फंड आहेत. तर पहिला जो फंड आहे तो म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड. जसं तुम्ही जाऊन स्टॉक मार्केटमधनं डायरेक्ट स्टॉक्स विकत घेता किंवा लिस्टेड कंपनीज ज्या आहेत त्याच्यामध्ये तुमचे पैसे गुंतवता, तसाच हा फंड तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणार, आणि तुमचे जे पैसे आहेत ते इक्विटी मार्केटमध्ये गुंतवले जाणार, आणि तिथून तुम्हाला रिटर्न मिळणार. दुसरा जो फंड आहे तो म्हणजे डेट म्युच्युअल फंड. जसं तुम्ही बँकेमध्ये जाऊन एफडी काढता, फिक्स्ड डिपॉझिट, आणि तुमचे जे पैसे आहे पुढे बँक काय करते ते तुम्हाला माहिती नसतं, तसंच काहीसं हा फंड तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्याकडून घेऊन हे पैसे तो उद्योजकांना लोनवर देणार, आणि त्यातनं जो रिटर्न येणार त्यातनं तुम्हाला एक फिक्स रिटर्न किंवा चांगला रिटर्न तो मिळवून द्यायला ट्राय करणार. आणि तिसरा जो फंड आहे तो म्हणजे हायब्रिड फंड. हायब्रिड जसं तुम्हाला नावातच कळतंय की हा जो फंड आहे तो इक्विटी आणि डेट यांचं एक मिश्रण आहे. सो फंड मॅनेजर मार्केटची कंडिशन बघून ठरवणार की अरे मला नक्की कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजेत की ज्याच्या थ्रू मी तुम्हाला जास्त रिटर्न आणून देईन, आणि त्यानुसार तो ठरवणार की मी 50% इक्विटीमध्ये करीन, 50% डेटमध्ये करीन, आणि हे गणित तो त्याचं तो बघणार जेणेकरून तुम्हाला रिटर्न जास्ती आणून देता येईल. आणि हे सोडून अजून एक प्रकार आहे तो म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, ELSS, ज्याला आपण टॅक्स फ्री फंड सुद्धा म्हणू शकतो.
जसं इक्विटी म्युच्युअल फंड तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणार, तसाच हा फंड सुद्धा तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणार. फक्त एवढंच की या फंडमध्ये 3 वर्षांचं लॉक इन असतं आणि ते लॉक इन सोडलं तर तुम्हाला जो रिटर्न किंवा तुम्हाला जो परतावा त्यातनं मिळणार आहे तो तुमचा टॅक्स फ्री असतो. सो जर तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल, 20-30% ऑलरेडी तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स भरत असाल, तर तुमच्यासाठी हा फंड सुद्धा एक उत्तम उपाय आहे. सो आय होप की तुम्हाला कळालं असेल की नक्की म्युच्युअल फंड आहे काय, त्याची एक बेसिक आयडिया तुम्हाला आली असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मी असेच व्हिडिओ मराठीमधून फायनान्स रिलेटेड घेऊन येणार आहे. सो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.